सो मित्रांनो, आपल्या समोर आहे देवरुंगकरांचा छोटा लच्छा 7721 आणि आज आपण छोटा लच्छाबद्दल जाणून घेणार आहे। सर्वप्रथम दादा आपलं नाव सांगा। राज पाटील। राज पाटील, आपला छोटा लच्छा कोणाच्या नावाने धावला जातो? नेहा शामशेद दलवी देवरुंग भिवंडी। आणि त्या बैलाची खासियत काय आहे? हे बैलाची खासियत आहे पब्लिकने उजव्या साईडून पब्लिकने पळतो। आतापर्यंत त्याची शर्यतीतील कारकिर्दी काय बिनजोडच्या? बिनजोडच्या शर्यतीवर सर्व टॉपच्याच गाडी खेळतो तो। नक्कीच। मग आजच्या मैदानाबद्दलचं काय आहे नियोजन? आजच्या मैदानात नियोजन झालेलं आहे नक्कीच। हा कोणत्या साईडनं आपला छोटा लच्छा पळतो? उजव्या साईडून पब्लिकने। त्याचा सराव कसा तुम्ही दिला जातो त्याला? त्याचा सराव हे सकाळी चालणं, टायरला झोपणं, हे सराव चालू आहे। आतापर्यंत आठवणीत राहील अशी कोणती शर्यत होती, कोणत्या मैदानात झाली होती ती शर्यत तुम्हाला? म्हणजे तसे शर्ती भरपूर आहेत, सांगू शकत नाही कोणते। आतापर्यंत किती गुलाल त्याने आपल्या अंगावरती घेतलेले आहेत? या वर्षी त्याचा लगातार 2-3 झालेत। या वर्षीचे लगातार 2-3। आणि आपल्या दावणीला हा कधी आला? कोणाच्या दावणीला आधी हा छोटा लच्छा होता? पहिले दावणीला नाशिकला होता, नाशिकवरून घेतली आपण। नाशिकवरून कितीला खरेदी केला होता दादा? 7 लाख। 7 लाखाची खरेदी झाली होती तेव्हा। तुमच्या दावणीला येऊन किती वर्ष झाली? 3रं वर्ष। 3रं वर्ष। मग जसा तुमच्या दावणीला आला तसं त्याने कोणत्या मैदानात विजयाचा गुलाल घेतला होता, काय लक्षात आहे? खानप्याच्या मैदानात पहिला गुलाल घेतला। पहिला गुलाल घेतला, तो आनंद कसा होता दादा? घेतला पहिला गुलाल घेतल्यानंतर भरपूर आनंद झालेला। आम्ही पब्लिक मधून पहिल्यांदा पहिलं असं बघितलंय का पूर्ण पब्लिक फिरून आलता तो, म्हणून घेतले पब्लिकचं। मग आज शर्यत काय काय नाव दिलंय का कसं काय? नाव दिलंय, एक गोंड्यावर नाव दिलंय आपण। एक गोंड्यावरती नाव दिलेलं आहे। अरे वा। आणि आतापर्यंत कोणत्या कोणत्या पैऱ्यामध्ये पळाले आहे? भरपूर पैऱ्या, बकासूर मध्ये पळाले आहे, विमान मध्ये पळाले आहे, उंबरलीच्या वजीर मध्ये पळाले, मोठा महबूब मध्ये पळाले आहे। सो नक्कीच। बकासूरला कोणत्या मैदानात होता दादा? घाटावर पळालेला। घाटावर म्हणजे 3 फेऱ्यामध्ये? नाही, बिनजोडला पळालेला। बिनजोडला कुठला मैदान होता दादा तो? सासवड। म्हणजे एक नामांकित बैलामध्ये आपला छोटा लच्छाचं नाव येतोय। मग आता याला तुम्ही आता 3 फेऱ्या, हा बिनजोडचाच बादशाह आहे, तरी 3 फेऱ्यामध्ये याला नेलाय का? हा, नेलेला आहे ना। मग आता पुसेगावच्या मैदानासाठी चालले नियोजन चाललंय? नियोजन चालू आहे। म्हणजे कुठला बैल आहे? आपल्या मुंबईतच असेल का तिकडचा असेल? वरचा आहे बैल। वरचा बैल आहे। मग नियोजन झालेलं आहे तिकडचं? झालेलं। अरे वा। मग तिथल्यासाठी शुभेच्छा आणि आजच्या इथे होणाऱ्या मैदानाबद्दल पण शुभेच्छा आणि नक्कीच तुमची शर्यत सुद्धा जुळेल। अजून काय छोटा लच्छाबद्दल बोलाल तुम्ही जिथून तुमच्या दावणीला आलायत? सर सांगायचं तेवढं कमीच आहे, त्याचे भरपूर केले त्याने आमच्यासाठी। नक्कीच। मग आपल्या दावणीला अजून छोटा लच्छाप्रमाणे कोणती कोणती बैल आहेत? चिमण्या आहे, गुरु आहे, अजून 2 नवीन आतले। मग आज फक्त छोटा लच्छाला घेऊन आलायत का? छोटा लच्छाला घेऊन आलाय। नक्कीच। आणि हा छोटा लच्छा असाच नाव करत राहील आणि मोठमोठ्या पैऱ्यामध्ये पळाला, सो नक्कीच त्याच्यामध्ये एक धमक आहे आणि आज जर शर्यत झाली तर तो नक्कीच जिंकून येईल। जेव्हा तुम्ही छोटा लच्छाला या मैदानात घेऊन येतो तेव्हा शर्यत जमते का? जमते, प्रत्येक अड्ड्यात जमते शर्यत। आज बघू जमते का नाही, काय वाटत नाही आज जमत अशी। मग आजचा पैरा ठरलेला आहे का? ठरलेला आहे। काय पैऱ्याचं नाव सांगू शकता? नाही सांगू। गुपित का ठेवतात दादा? सध्या बघतोय ना मी, पैरे गुपितच ठेवले जातात, तो छोटा असो की मोठा असो। दुसरे कसे दुसरे अड्डे प्रत्येक बदलतात अड्डे, दुसरे माणसं कसे असतात कसे नाही सांगू शकत नाही ना। त्याच्या मोराला बघतात, काही खराब असतात त्याच्यामुळे। मग कधी असे तुमचे जुळलेले पैरे कधी, म्हणजे आज पैरा जुळलाय आणि उद्या असं कधी पैरा तुटला, असं कधी झालंय का? अजूनपर्यंत झाला नाही, कधी होणार पण आपण ते असं काही करतच नाही ना। कोणाला काही बोलत, सर्व मैत्रीपूर्ण लढत होते। आणि आज जर शर्यत झाली तर बघायला नक्कीच मजा येईल आणि शर्यत झाल्यानंतर सुद्धा आपण जर विजयाचा गुलाल घेतला आणि शर्यत झाली तर नक्की पुन्हा एकदम मुलाखत घेऊया देवरुंगच्या छोट्या लच्छाची।